बऱ्याच वेळा रुग्णांचा संभ्रम असतो बस्ती चिकित्सेच्या बाबतीत. 80% लोकांची धारणा असते बस्ती चिकित्सा म्हणजे एनिमा. तसं अजिबात नाहीये. खरं तर प्रचलित शास्त्रातील एनिमा हा फक्त मोठ्या आतड्यांमधील काही विशिष्ट भागापुरता मर्यादित असतो आणि मोठ्या आतड्यांमध्ये साठलेला किंवा घट्ट झालेल्या मलाला बाहेर काढण्यासाठी सोप वॉटर किंवा सलाईन वॉटर किंवा कधी कधी ग्लिसरीन वापरलं जातं. तर अशा पद्धतीने अतिशय मर्यादित कार्य असतं एनिमाचं. बस्ती चिकित्सा ही एक वेगळी संकल्पना आहे. पंचकर्मातील अतिशय प्रभावी चिकित्सा आहे ती, ज्याचा परिणाम सार्वधायिक असतो, शरीरातील सूक्ष्माती सूक्ष्म नाड्यांपर्यंत असतो. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्ष अशा प्रभावी शोधन चिकित्सेतील सर्वात महत्वाची चिकित्सा की जी सर्वच जुनाट आणि गंभीर व्याधींसाठी अतिशय महत्वाची असते. आपल्या मध्य शरीरातील जो आतील भाग असतो, ज्याला आपण कोठा किंवा कोष्ठ समजतो, त्याच्या शुद्धतेवरच आपलं स्वास्थ्य टिकून असतं. आणि या कोष्ठामध्ये आमाशय आहे की ज्या ठिकाणी अन्न आपण घेतल्यानंतर ते साठवलं जातं. पच्चमानाशय आहे की ज्या ठिकाणी अन्नाचं पाचन होतं व्यवस्थित. पक्वाशय आहे की ज्या ठिकाणी मल, मूत्र किंवा वात या दोषांची निर्मिती होते. पित्ताशय आहे, यकृत स्वरूपातील रक्ताशय आहे, गर्भाशय आहे, आग्नेयाशय आहे, मूत्राशय आहे, शुक्राशय आहे. असे विविध अवयव खरं तर कोष्ठामध्ये असतात आणि या सर्वच अवयवांवर वातदोषांचा अंकुश असतो. आणि शरीरातील वातदोष बिघडला की तो पित्ताला किंवा कफदोषालाही बिघडवतो. आणि अशा वातदोषाला जिंकण्यासाठी बस्ती चिकित्सा अतिशय महत्वाची असते. बस्ती चिकित्सेमध्ये शौचावाटे पिचकारे दिल्या जातात आणि यामध्ये व्याधी गांभीर्यानुसार औषधाचे काढे वापरले जातात. औषधांनी सिद्ध केलेली तेल असतात, तूप असतात किंवा दूधही वापरलं जातं. काही व्याधींमध्ये मांसरसांच्या सुद्धा पिचकाऱ्या दिल्या जातात. गोमूत्र आहे, चिंचेचा कोळ आहे, गुळाचं पाणी आहे, ताक आहे, अशा विविध द्रव्य खरं तर बस्ती द्रव्य म्हणून वापरली जातात. आणि अशा विविध द्रव्यांचा परिणाम हा तो वातदोषावर तर होतोच, पण त्यासोबत वाढलेल्या पित्तावरही होतो, दूषित झालेल्या कफदोषावरही होतो. थोडक्यात किंवा एकूणच वाढलेल्या दोषांना सहज मलासोबत बाहेर काढणारी आणि साधारण कोणतेही उपद्रव न देता सार्वदैहिक स्वास्थ्य टिकविणारी चिकित्सा म्हणजे बस्ती उपक्रम. आणि हा उपक्रम खरं तर नवजात बालकांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांसाठीच उपयोगी असतो. त्वचेपासून हाडांपर्यंत किंवा केसांपासून नखांपर्यंत सर्वच व्याधींसाठी खरं तर बस्ती चिकित्सा ही अतिशय महत्वाची असते. पक्वाशयातील काही विशिष्ट आजारांमध्ये स्पेशली अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे किंवा क्रॉहन्स डिसीज आहे, इव्हन क्रॉनिक अमिबियासिस मध्ये त्या मोठ्या आतड्याच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला जखमा झालेल्या असतात आणि त्याचा परिणाम सरक्त मलप्रवृत्ती असते. तर अशा जखमा बऱ्या करण्यासाठी पक्वाशयात बस्ती दिले जातात. IBS मध्ये आपल्याला माहिती आहे वारंवार शौचाला जावं लागतं. तर त्या मोठ्या आतड्यांच्या आतली जी श्लेष्मल त्वचा असते तिचा पोत सुधारावा किंवा तिचं बल सुधारण्यासाठी खरं तर पक्वाशयात बस्ती फार सुंदर काम करत असतात. गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी असतात, एस्पेशली एन्डोमेट्रियोसिस आहे किंवा गर्भाशयाशी संबंधित काही गाठी असतात, श्वेतप्रद्राची तक्रार असेल किंवा स्त्री बेंधत्व, अशा वेगवेगळ्या आजारांमध्ये खरं तर अपत्य मार्गातून काही औषधे म्हणजे पिचकारे दिल्या जातात. गर्भाशयात बस्ती म्हणतो आपण त्याला. मूत्र मार्गातून काही तेलं सोडली जातात, उत्तर बस्ती म्हणतात त्याला. आणि याचा उपयोग खरं तर मूत्राशयावरील कमी झालेलं जे नियंत्रण असतं ते सुधारतं, लैंगिक सामर्थ्य सुधारतं, स्पर्म काउंट रिलेटेड किंवा स्पर्म मोटिलिटी रिलेटेड जे आजार असतात तेही बरे होतात. गंभीर व्रणांमध्ये स्पेशली नाडी व्रणांमध्ये व्रणबस्ती वापरले जातात. शरीरातील आभ्यंतर अवयवांची एकंदर शुद्धी करावी या अपेक्षेने खरं तर शोधन बस्ती दिले जातात. बेढप शरीरातील जे मेरुधातू असतो, जे अतिरिक्त मेरुसंचिती असते किंवा पोटामध्ये जी चरबी साठते ती चरबी कमी करण्यासाठी किंवा फॅटी लिव्हरसाठी लेखन बस्ती वापरले जातात. स्नेहन बस्तींचा उपयोग शरीरातील स्निग्धता वाढवण्यासाठी होत असतो. खरं तर त्वचेतील कोरडेपणा असेल किंवा डोळ्यांमधील कोरडेपणा असेल किंवा इव्हन हातापायांना कातरे पडतात एस्पेशली थंडीच्या दिवसात, किंवा इव्हन आतड्यांमध्ये जर कोरडेपणा वाढला किंवा इव्हन वृक्षता वाढली तर मग ग्रंथीत मलप्रवृत्ती होत असे, मलाचे खडे होतात. आणि अशा व्यक्तींना खरं तर स्नेहन बस्ती दिली तर खूप चांगला परिणाम दिसून येतो. काहीही खाल्लं तरी वजन वाढत नाही अशा रुग्णांसाठी खरं तर ब्रहण बस्ती वापरले जातात. वाजीकरण बस्ती नावाची एक उपकल्पना आहे की ज्याच्यामध्ये संभोग क्षमता सुधारते, ज्याच्यामुळे लैंगिक सामर्थ्य वाढतं. शरीरातील दोषांना नियंत्रित करण्यासाठी शमन बस्ती असतात. अतिस्थूल माणसांना बारीक करण्यासाठी कर्षण बस्ती असतात. चक्षुष्य बस्तींमुळे खरंच डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. बऱ्याच रेटायनल डिसिजेस मध्ये खरं तर चक्षुष्य बस्ती वापरले जातात. बलवर्णकृत बस्ती असते की ज्याच्यामुळे बलही सुधारतं आणि वर्णही उजळतो.
रसायन बस्ती आहे, वाजीकरण बस्ती आहे, कृमिघ्न बस्ती आहे, क्षीरयापन बस्ती आहे, माधुतैलिक बस्ती, असे विविध प्रकार खरं तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेऊ शकता. प्रत्येकाच्या कोष्ठाचा विचार करून किंवा प्रकृती, नाडी, दोषबल, व्याधिबल याचा साकल्याने विचार करून बस्ती द्रव्य ठरवलं जातं. निरोह बस्ती आणि अनुवासन बस्ती याचा व्यत्यासात वापरला जातो खरं तर वेगवेगळ्या व्याधींमध्ये. आणि हा व्यत्यासात उपक्रम 30 दिवस किंवा 16 दिवस किंवा 8 दिवस, काही व्याधींमध्ये 21 दिवस सुद्धा वापरला जातो. वारंवार असणारी पोटफुगी, काही खाल्लं तरी पोट फुगून राहतं, पोट गच्च असतं, किंवा वायुगोळा या आजारात, किंवा सततचं ज्यांचं पोट दुखत असतं गॅसेसमुळे, पोट, पाठ आणि कंबर सगळं दुखत असते, ज्यांना वारंवार मलावष्ठंभ असतो, आतड्यांची ज्यांची पुरसरण गती मंदावलेली असते, किंवा ज्यांना वारंवार मुतखडा होत असतो, तर अशांसाठी खरं तर बस्ती चिकित्सा संजीवनी असते. संधिवाताच्या तक्रारी आहेत, किंवा गुडघ्यांची झीज असेल, किंवा मान, पाठ किंवा कमरेशी संबंधित जे जुनाट आजार असतात, ज्याच्यात ज्यांना स्लिप डिस्क असते, डिस्क बल्ज असतो, किंवा कॉर्ड कॉम्प्रेशन असतं, सयाटिकाचा ज्यांना आजार वारंवार सतावत असतो, अशा व्यक्तीने खरं तर बस्ती चिकित्सा घेतली की हटकून गुण येतो. यकृताशी संबंधित जे जुनाट आजार असतात, किंवा गाऊट अर्थरायटिस असतं की ज्याच्यामध्ये युरिक ऍसिड थोडंसं वाढलेलं असतं आणि याचा परिणाम हातापायची बोटं सुद्धा दुखत असतात, स्पर्श सहन होत नाही कापडांचा अशा रुग्णांना, तर अशांसाठी सुद्धा बस्ती चिकित्सा खरं तर प्रभावी ठरते. पिन अँड निडल सेन्सेशन की ज्याच्यामध्ये हातापायाच्या तळव्यांना सुयाने टोचल्यासारख्या संवेदना असतात, आणि एस्पेशली हा जो आजार असतो न्यूरायटिस इज बिकॉज ऑफ मोस्ट कॉमनली डायबेटिक न्यूरोपॅथी, मधुमेहामुळे उत्पन्न झालेली ती विकृती आहे खरं तर. याच्यासोबत बऱ्याच पेशंट्समध्ये ज्यांना डायबिटीस असतो त्यांचे दोन्ही खांदे दुखत असतात, कॉमनली दिसतं हल्ली प्रॅक्टिसमध्ये. शिवाय ज्या रुग्णांना उच्च रक्तदाबासाठी किंवा मधुमेहासाठी बऱ्याच वर्षांपासून औषधं घ्यावी लागत आहेत, त्या औषधांचा तर दुष्परिणाम होतोच, शिवाय मधुमेह किंवा उच्च रक्तदाब ह्या दोघांचाही खरं तर किडनींवर विकृत परिणाम होतो. GFR कमी होतो, त्याच्यामुळे वृक्कांची कार्यक्षमता मंदावते खरं तर, आणि ती कार्यक्षमता व्यवस्थित राखण्यासाठी खरं तर बस्ती चिकित्सा घेणं जास्त शहाणपणाचं असतं. शिवाय ज्यांना वारंवार मायग्रेनचा त्रास असतो, ज्यांना वारंवार सर्दी होतीये, किंवा ज्यांना हृदयविकार आहे, ज्यांना डेंग्यू किंवा चिकनगुनियामुळे ज्यांचे सांधे दुखत आहेत, अशा बऱ्याचशा व्याधींमध्ये, किंवा इव्हन लॉंग लास्टिंग जे डिसिजेस आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या शरीराचं बल कमी होते, अशाही पेशंट्समध्ये खरं तर बस्ती चिकित्सा घेणं जास्त शहाणपणाचं असतं. पण शिवाय पॅरालिसिस आहे, अल्झायमर डिसीज आहे, किंवा न्यूरोमस्क्युलर डिस्फंक्शन्स आहेत, शिवाय काही सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्समध्ये खरं तर बस्ती घेतली जाते. मानसिक विकार असतील, सततची अस्वस्थता असेल, किंवा झोप लागत नसेल, सततची चिडचिड होत असेल, अशा एक ना अनेक बऱ्याच आजारांसाठी खरं तर बस्ती चिकित्सा ही संजीवनी असते. बरं, ही बस्ती चिकित्सा फक्त रुग्णांनीच घ्यावी असा अर्थ नाही आहे. खरं तर जे स्वस्थ असतात त्यांनी स्वतःची नाडी, प्रकृती याचा विचार करून आपल्या शरीराला कोणते आजार होऊ शकतील पुढच्या काही वर्षांमध्ये याचा विचार करून, याचा तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सल्ला घेऊन त्यांनी बस्ती घ्याव्यात. ज्यांना नुकताच रक्तदाब सुरुवात झालेला आहे, ज्यांना मधुमेह सुरुवात आहे, किंवा ज्यांना नाईट शिफ्ट करावी लागते, ज्यांना सततचे प्रवास असतात, म्हणजे एस्पेशली महिन्यातून 20-20, 22-22 दिवस काही काही लोक प्रवास करत असतात, अशा रुग्णांची बस्ती घेणं जास्त शहाणपणाचं असतं. फक्त ही जी बस्ती आहे ही घरच्या घरी कधी घेऊ नये, अपेक्षित गुण नाही आहेत. जर तुम्हाला अपेक्षित गुण यायचं असेल तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती घ्या.